नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सगळ्यांची साफसफाई चाललीच असते दिवाळीची, तर त्यानुसार माझी पण चालू आहे. आता काय सारखी साफसफाई चालूच असते. सण येतात, आला पोळा, आली नवरात्र, आला दसरा, आता परत दिवाळी. तर ना म्हटलं चला मी काय करते, रात्रीच आहे ना, म्हणजे पहिल्यापासून असंच करते मी. गोधड्या आणि ब्लँकेट वगैरे धुवायचं असेल तर रात्रीच भिजत घालते डब्बामध्ये एका मोठ्या निरमा पावडरमध्ये. तसं म्हणजे मला असं आपटतं वगैरे नाही, मी आपलं असंच धुते ना. तर मग रात्रीच भिजत घातलं ना तर ते चांगले, म्हणजे कसं म्हणतो, चांगलं होतात आणि चांगले निघतात लगेच. असं जर पायाने तुडवलं ना सुरुवातीला का लगेच निघून जातात. आणि मला आपटतं वगैरे नाही, मी आपल्या त्या दगडावरती जरा एक दोन घसरे देते आणि पाण्यातून असं पाय देऊन काढते. याच्यात पण तुम्हाला तर माहिती, म्हणजे मी पहिली कधीच धुत नव्हते, लग्न झाल्यावर धुवायला लागले. नाहीतर अगोदर, लग्नाच्या अगोदर आहे ना, आईला फक्त मदत करायची, एका साईडने धरायचं ना, असं आपटायचं. ते पण आम्हाला एवढी हसायला यायची ना, लय हसायला यायची. अजून पण मला तसंच होते, काय माहित काय प्रॉब्लेम आहे. जेव्हा असं आपटायला जातो ना, पहिला आम्ही दोघं जण व्हायचं ना, आमची ही आणि मी, तर ना असं हसायलाच येते, भरपूर हसायला यायची. काय प्रॉब्लेम होती काय माहित. तर आता हे नाहीये, तर ते पण मदत करतात मला. तर बघा, चांगलं पाणी निघस तोपर्यंत एक दोन पाणी बदललं ना, आणि तसं पण काही एवढे खराब नसतातच वरच्या. तर ही गोधडी जरा जास्त खराब होती त्या ब्लँकेटच्या तुलनेत. कारण काय झालं, ही आम्ही खाली आत झोपतो ना, याच्यावरती झोपतो. आणि तसं पण पहिली खाली चटई असते, चटईवरती गोधड्या असतात आणि गोधड्यांच्या वरती पण एक कापडी चटई असते ना, ती असते. तर ती वरच्यावरतीच असते मी. मग गोधड्या कसं नाही होत नेहमी धुणं ना. पण रात्रीच भिजत घातलेली ना, तर त्यामुळे चांगली निघली. आणि मी अगोदर चांगली पायाने तुडवते, त्यातलं साबणाचं वगैरे पाणी असतं ना, ते पण काढायचं. जोपर्यंत चांगलं पाणी निघत नाही ना, तोपर्यंत असंच पायाने तुडवायचं. आणि मी ना गोधड्यांना लावते बरं का ब्रश, म्हणजे एकटी असल्यावरती. आम्ही दोघं असलो ना मग नाही, पण लावते कधी कधी ब्रश. तर नाही लावला पाहिजे ते ना, आपण हे धाग्याचे ते टाके असतात ना, ते तुटतात ना. तर असं, तर एवढं स्पीडने दाखवलं, एवढं स्पीडने मी नाही धुतलं बरं का, वेळ भरपूर लागला. तर इथं वरती वाळत घातले, काल तुम्हाला दाखवलंच मी धुतलं होतं. आणि हे शूट मी डायरेक्ट घेतले 6:30 वाजता वरती जाऊन. तर गोधड्या वगैरे तोपर्यंत पूर्णपणे वाळलेल्या होत्या, कारण ऊन चांगलं पडलं होतं. पण दुपारनंतर ऊन पण कमी झालं होतं, पण एवढं आहे की गोधड्या आणि ब्लँकेट वाळलं. नाही तर कसं ना, वास वगैरे येतो त्याचा, व्यवस्थित वाळत नाही. पण वाळलं. आणि आता म्हटलं आज पण, म्हणजे मी एकदम नाही धुवत, जेवढं आपल्याला होतं शक्य तेवढंच 2-2, 3-3 काढायचं असं करते. काही मस्त एका दिवसात सगळं धुतात, पण मला नाही जमत एवढं धुवायला. तर मी आपलं माझ्यानुसार 2-2, 3-3 असं धुत असते. तर बाकीचं पण असतं, त्यामुळे काय आपलं जेवढं होईल तेवढं धुवायचं. आणि हे धुणं पण एवढं सोपं नाही, लगेच जमते. मग जड होतं ना हे पाण्यात गेल्यावर. चांगल्या गोधड्या वाळल्या होत्या. 6:30 वाजले होते ना, त्यामुळे वरती छान वाटत होतं. सी झोपली होती, बाहेर गेला होता खेळायला पोरांमध्ये. दिवसभर नुसता खेळतो, आज शनिवार, दुपारी शाळा सुरू होती. तर चला संध्याकाळी चालले होते फटाके वाजवायचं. दिवाळी सुरू झाली. पुढे ग. अरे अयो, बघा आमच्या मुलांची लगेच दिवाळी सुरू झाली. अजून दिवाळीला टाइम आहे. अरे सायकली कशी, अयो असं नका करू, नीट खेळा, नीट नीट.
थांब ग ईश्वरी. आता टाळायचं थांब मी दगड. 1 2 3. बापरे. तर हा खेळ बऱ्याच जणांना माहीत असेल. आम्ही पण लहानपणी खूप खेळायचं. आणि कोण कोण लहानपणी खेळत होतं ते मला नक्की सांगा. आणि काय होतं ना, ह्या मुलांचं खेळणं बघून मला पण माझे लहानपणीचे दिवस आठवतात. आणि मी पण यांच्यात खेळत असते. तुम्ही म्हणशाल की काय खेळत असते लहान मुलांमध्ये, पण मला आवडतं. बऱ्याच जणांना आवडत असेल, पण जे आवडतं ते केलंच पाहिजे ना. चल 10 20 30 40 50 70 80 90 10 20 30 40 50 60 70 80 90. ए नुसते तू 3 वेळा उचलू शकतो. तू आणि 3 वेळा. आउट 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 आउट. 10 20 30 40 50 60 70 80 90 1. ए आता 50 60 70 80 90. एक झाला नाही झालं. पुढं एक किती 100 झाला. 10 आता फायनल. 50 60 70 80 90. लगेच हात काढायचंच नाही. 3 झाले. हा. बरोबर आहे. हा 3 वेळा उचलू शकते. आउट आहे. हा. हा हा ईश्वरी जिंकली. 20 30 40 50 60 70 80 90. झालं 3 वेळा झालं. आउट मी काय लगेच झालं 3 वेळाच राहतोय. 10 अरे ये ना 10 20 30 40 50 60 70 80 90 रे 90. एक झालं. एकच झालं. 100 झालं. हे हात किती दाखवायचं नसतं सरत. 10 20 पुढे या 40 50 60 70 80 90 100. एक झाला. ए भो टाइट काढतात असं नाही. सरळ ठेव. 20 40 50 60 70 80 90 100. 10 30 40 50 जाऊ 10 20 40 50 60 70 80 90 100. स्वागतम 20 30 40 70 80 नाव काय का? ए तो नाव काय? शांत. फायनली तर चला जेवण वगैरे झालं. आणि दूध आणि तूप त्याच्यात घेते मी अर्धा चमचा. आता 15-1 दिवस झाले रुटीन मी असं चालू केले रोज संध्याकाळी झोपताना. त्याच्यामुळे आम्ही जेवण लवकर करते. 8च्या आधी जेवण आणि 9:30-10च्या दरम्यान दूध. 11 वाजता झोपायचं. तर आज मुलांचा ना दिवसभर एवढा दंगा होता. सुट्टी ना, आणि आता जास्त मुलं ॲड झालेत अजून गल्लीत, तर त्यामुळे विचारूच नका. आणि दिवाळी पण सुरू झाली त्यांच्या आधीच. तर काय असं चाललं होतं दिवसभर. खेळ वगैरे होतच राहतात. आणि त्यांचे खेळ बघून मला पण माझे लहानपणीचे खेळ आठवतात. आणि आपला व्हिडिओ बघून तुम्हाला पण लहानपणीचे खेळ नक्की आठवत असतील. तर बघा हे
आणि तर आपल्या मी ना एक व्हिडिओ टाकलाय आपला घराचा, सासरचं घर आमच्या घरचं, तर नक्की तो व्हिडिओ जाऊन पहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. बाय कर सई. बाय.